नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आयुष्यभर कष्ट करतो, संपत्ती जमवतो, आपल्या पोराबाळांचे शिक्षण करतो आणि जेव्हा आपण वृद्ध होतो त्यावेळेला आपली अशी अपेक्षा असते की आपली संपत्ती आपल्या पोराबाळांना मिळावी आणि त्यांनी ती संपत्ती वाढवावी, गुण्यागोविंदाने राहावं, आनंदाने राहावं आणि आपणही त्यांच्याबरोबर वृद्ध होऊन त्यांच्यानंतर जगाचा निरोप घ्यावा. परंतु मित्रांनो, आयुष्य हे आपल्यापुढे अनेक आव्हानं टाकत असतं. आयुष्य हे अनेक गोष्टींच्यामुळे खडतर होत असतं आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे की मुलांना एकदा संपत्ती मिळाली की मुलं आई वडिलांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या हाल अपेष्टांना सुरुवात होते आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी जो ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाचा कायदा 2007 आहे, या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांना दिलेली संपत्ती परत मिळवणे सोपं झालेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करणारे, त्यांचे हाल करणाऱ्या मुलांच्याकडून त्यांना ती संपत्ती मिळू शकते आणि मुलांना घराबाहेरही काढता येतं, हे सर्व आपल्याला माहिती आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलेला आहे 2 दिवसापूर्वी आणि त्या निर्णयाच्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तुमच्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या समोर अनेक महत्वाचे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत आणि मुलांना अशा पद्धतीने जी मुलं आई वडिलांना छळतात आणि संपत्ती घेतल्यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना आपल्या घरातून बाहेर काढणं यापुढे खूपच अवघड होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनही दाबावा, म्हणजे असेच व्हिडिओ त्यांना पाहायला मिळतील. या सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या सामतोला देवी विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश हा जो खटला सर्वोच्च न्यायालयापुढे आला होता, हा याचा 2025 साली म्हणजे या मार्च महिन्यामध्ये 2 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पंकज मिथाल आणि न्यायमूर्ती SVN भट्टी यांनी दिलेला हा निर्णय आहे आणि अतिशय महत्वाचा निर्णय आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यातील सेक्शन 23 नुसार ज्येष्ठ नागरिकांना आपली संपत्ती आपल्या मुलाबाळाकडून मिळवणं हे अवघड होणार आहे. कसं ते आपण पाहूया. ह्या केसमध्ये नेमकं काय झालंय, ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मुलांनी नेमका कसा त्रास दिला आणि ही केस पुढे कशी होत गेली ते आपण पाहूयात. मित्रांनो, यामध्ये कल्लूमल आणि त्याची पत्नी सामतोला देवी यांची ही कथा आहे. या जोडप्याला 3 मुलं होती: कृष्ण कुमार, जनार्दन कुमार, राजेंद्र कुमार, सुशीला गुप्ता आणि अंजली कुमारी, या 2 मुली आणि 3 मुलं होती. तर कल्लूमल याने स्वतःच्या हिमतीवर कष्ट करून आपली संपत्ती बनवली होती, अर्जित केली होती. त्याने घर बांधलं आणि त्या घराच्या तिथे त्याची 3 दुकानंही होती. हे 3 दुकानांपैकी त्याने एक दुकान आपला मुलगा कृष्ण कुमारला दिलं. 1971 पासून 2010 पर्यंत कल्लूमल स्वतःचं भांड्यांचं दुकान चालवत होता. ते दुकान त्याने कृष्ण कुमारला दिलं. दुसरं जे दुकान होतं ते त्याने आपला दुसरा मुलगा जनार्दन कुमारला दिलं आणि राजेंद्र कुमार नावाचा त्याचा जो मुलगा होता त्याचं निधन झाल्यामुळे त्याने तिसरं जे दुकान होतं ते आपली मुलगी अंजली कुमारी हिला दिलं. अंजली कुमारीचं लग्न झालं नव्हतं, त्याच्यामुळे त्याने आपली ती संपत्ती अंजली कुमारीला दिली. कालांतराने असं झालं की कृष्ण कुमार हा आपल्या वडिलांना त्रास देऊ लागला, आईलाही त्रास देऊ लागला. त्याच्यामुळे ह्या 2 जोडप्यांनी असं ठरवलं की ह्या कृष्ण कुमारला आता आपल्या संपत्तीतून बेदखल करावं. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाच्या कायद्यातील सेक्शन 23 नुसार जर आई वडिलांना मुलं सांभाळत नसतील, त्यांचा छळ करत असतील, तर आई वडिलांनी मुलांना दिलेली जी संपत्ती आहे, गिफ्ट डीड करून, हक्क सोडपत्र करून किंवा इतर कोणतंही डॉक्युमेंट करून, तर ते रद्दबातल समजलं जातं आणि ती संपत्ती आई वडिलांना पुन्हा मिळते. त्याचप्रमाणे आई वडिलांच्या बरोबर राहत जर ती मुलं असतील आणि तीच आई वडिलांना त्रास देत असतील, तर त्या मुलांना आपल्या घराच्या बाहेर काढणं देखील या कायद्याने शक्य झालेलं आहे, हे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. ह्यामुळेच ह्या जोडप्याने आता असा निर्णय घेतला की आता आपण ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जाऊया. म्हणून कल्लूमल आणि त्याची पत्नी सामतोला देवी ह्या ज्येष्ठ नागरिक सुलतानपूरच्या ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे गेले आणि ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जाऊन सब डिव्हिजनल तहसील
म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसरला त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा आमचा छळ करतोय कृष्णकुमार, आणि आम्ही त्याला ही जी सगळी संपत्ती आहे ही माझी स्वतःची आहे, आणि ही यातलं एक दुकान जे मी त्याला दिले तिथे तो आता माझा छळ करत असल्यामुळे मला तो काहीही पैसे देत नाही, माझा छळ करतोय, तर त्याला माझ्या घरातनं बाहेर काढा, बेदखल करा, त्याचं इविक्शन करा, ही त्यांनी मागणी केली. परंतु सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे जे तहसीलदार असतात, ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचे जे पीठासीन अध्यक्ष असतात, त्यांनी कल्लूमलचं हे बोलणं ऐकलं, परंतु कल्लूमलचं म्हणणं त्या काही मात्र त्यांनी मान्य केलं नाही. त्यांनी कृष्णकुमारला घराबाहेर काढलं नाही, पण कृष्णकुमारने त्याचे वडील कल्लूमल आणि त्याची आई सामतोला देवी यांना मेंटेनन्स द्यावा, प्रत्येकी 4,000 रुपये असं सांगितलं. आणि जर कृष्णकुमारने ह्या दोघांचा छळ केला, यांना त्रास दिला, तर मात्र त्यांना घराच्या बाहेर काढण्याचा मी आदेश देईल असा सज्जड दमही त्यांनी दिला. परंतु सांगायचा उद्देश असा की ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने कृष्णकुमारला त्या दुकानातनं बाहेर काढण्याचा म्हणजे इविक्शनची आदेश काही दिला नाही. म्हणून कल्लूमल आणि त्याची पत्नी हे दोघंही कलेक्टरांच्याकडे गेले. आपल्याला माहिती आहे की अपील करता येतं. कलेक्टरांच्याकडे अपील केल्यानंतर कलेक्टरांनी देखील ही केस सगळे ऐकल्यानंतर कलेक्टरांनी देखील सांगितलं की असं काही करता येत नाही. तुम्हाला तुमचा मुलगा कृष्णकुमार हा त्रास देतोय तुम्ही असं म्हणता, परंतु तो तुम्हाला आता मेंटेनन्सही देतोय, आणि त्याच्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला ह्या कायद्याच्या कलम 23 नुसार काढता येत नाही आम्हाला. मात्र तो तिथेच राहील, पण त्याने तुम्हाला त्रास देणार नाही असा आदेश आम्ही त्याला देतो, आणि त्यांनी तुम्हाला मेंटेनन्स द्यावा. म्हणजेच या कायद्याच्या सेक्शन 4.5 नुसार ह्या पती पत्नीला मेंटेनन्स मिळाला, प्रत्येकी 4,000 कृष्णकुमारकडनं आणि जनार्दन कुमारकडनं. परंतु कृष्णकुमारला मात्र घराच्या बाहेर काढता आलेलं नाही. म्हणून हे जोडपं गेलं अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये. अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांनी आपली कैफियत मांडली, आणि अलाहाबाद उच्च न्यायालयानं कल्लूमल आणि सामतोला देवी यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी ते मान्यही केलं. आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने मात्र त्यांचा मुलगा कृष्णकुमार याने त्याला दिलेल्या दुकान सोडावं आणि त्या दुकानातनं त्याला इविक्शन त्याचं करावं अशा पद्धतीचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने कल्लूमल यांच्या बाजूने दिला आणि सामतोला देवी यांच्या बाजूने दिला. साहजिकच अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध त्यांचा मुलगा कृष्णकुमार हा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला, आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी असं सांगितलं त्यांनी सांगितलं की मी माझ्या वडिलांना कोणताही त्रास देत नाही. ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाच्या सब डिव्हिजनल ऑफिसरने म्हणजे तहसीलदाराने आदेश दिल्यापासून आजपर्यंत मी माझ्या वडिलांना मेंटेनन्स देतोय, म्हणजे पोटगी देतोय 4,000 रुपये प्रत्येकी. हा झाला पहिला मुद्दा त्यांनी सांगितला. दुसरा मुद्दा त्याने असं सांगितलं की मी माझ्या आई वडिलांना त्रास देत नाही. ते जे म्हणताय ते की मी त्यांचा छळ करतो, परंतु मी काही त्यांचा छळ करत नाही. तिसरा मुद्दा कृष्णरावने सांगितला, कृष्णकुमारने सांगितला की माझे वडील कल्लूमल आणि माझी आई सामतोला देवी ह्या दोघांनी आमची जी वडिलोपार्जित जमीन आहे त्या जमिनीचं गिफ्ट डीड करून त्यांनी माझी बहीण आहे सुशीला देवी आणि अंजली कुमार या दोघींना त्यांनी ती जमिनीचा प्लॉट दिलेला आहे. त्याच्या विरुद्ध मी दिवाणी न्यायालयात गेलोय आणि दिवाणी न्यायालयामध्ये ती केस अजूनही ती निकाली निघालेली नाहीये. त्याच्यामुळे संपत्ती विषयीचा जो वाद आहे तो दिवाणी न्यायालयामध्ये जर पडून आहे किंवा त्याच्यावरचा अजून निकाल व्हायचा आहे, तर अशा वेळेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने या संपत्तीतनं वडिलोपार्जित संपत्तीतनं आम्हाला बेदखल करू नये असं म्हणणं त्याने सर्वोच्च न्यायालयापुढे मांडलं. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने समग्र विचार करून असं सांगितलं की कृष्णकुमारला त्याच्या प्रॉपर्टीतनं म्हणजे त्या दुकानातनं बाहेर काढण्याचा कल्लूमलला दिलेला जो ऑर्डर, कल्लूमलच्या बाजूने दिलेली अलाहाबाद हायकोर्टाने दिलेली ऑर्डर आहे ही चुकीची आहे. याचं कारण असं आहे की ज्येष्ठ नागरिक निर्वाहाचा आणि कल्याणाचा 2007च्या कायद्यातील कलम 23 मध्ये असं कुठेही स्पष्टपणे किंवा लिहून ठेवलेलं नाही की मुलांना घराबाहेर ह्या कायद्यानुसार काढता येतं, असं कुठेही लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे हा जो आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने कृष्णकुमारला घराबाहेर काढण्याचा ह्या कायद्याच्या कलम 23 नुसार दिलाय हे चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की
हा जो कायदा आहे मुळात हा आई वडिलांना पोटगी मिळावा असा कायदा आहे. हा जो कायदा आहे याच्यामध्ये आई वडिलांचा मुलांनी छळ करू नये हे लिहिलेलं आहे. परंतु या कायद्यामध्ये असं स्पष्टपणे मुलांना घराबाहेर काढण्याचा आदेश कुठल्याही न्यायालयाला देता येत नाही. परंतु वनिता कुमार विरुद्ध कमिशनर बँगलोर यांच्या विरुद्धचा जो 2021चा जो खटला सर्वोच्च न्यायालयापुढे आला होता, त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की काही एक्सेप्शनल केसेसमध्ये म्हणजे अतिशय वेगळ्या अशा जर केसेस असतील की ज्याच्यामध्ये मुलं आई वडिलांना खूप छळत असतील, त्यांच्या जीवावर उठली असतील, तर अशा एक्सेप्शनल केसेसमध्येच फक्त मुलांना घराबाहेर काढा असं आई वडिलांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी हे न्यायाधिकरणाला हा असा आदेश देण्याचा अधिकार आहे. अन्यथा हा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाचा 2007चा कायदा आहे, या कायद्याचा आदेश देताना ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण मुलांना घराबाहेर काढू शकत नाही. वनिताच्या केसमध्ये दिलेला हा केलेला आम्ही अपवाद होता, परंतु सरसकटपणे मुलांना घराबाहेर काढणं हे चुकीचं आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याच्यानंतर जो दुसरा उर्मिला दीक्षितचा जी केस आहे ती सर्वोच्च न्यायालयाकडे आली ती 2024 मध्ये. त्याच्यामध्ये देखील असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की आई वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांना ह्या कायद्याच्या कलम 23 नुसार घराबाहेर काढता येतं, परंतु ते अपवादात्मक परिस्थितीतच काढता येतं, सरसकट पद्धतीने काढता येत नाही. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने कुठल्याही पद्धतीने या कायद्यावर न्यायदान करताना, या कायद्यावर न्याय निवाडा करताना मुलांना घराबाहेर काढू नये. आता हे झाल्यानंतर कृष्णकुमारला त्या घराबाहेर काढता येत नाही, परंतु कृष्णकुमारला मात्र त्याच्या आई वडिलांना 4-4 हजार त्याला आणि जनार्दन कुमारला या दोघा भावांना द्यावं लागलं. आणि त्यांच्या संपत्तीचा जो वडिलोपार्जित संपत्तीचा जो वाद आहे तो दिवाणी न्यायालयामध्ये आता निकालाला आहे. परंतु यातनं आपण घ्यायचा मतितार्थ असा आहे तो की ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या मुलांना घराबाहेर काढता येणं आता अवघड होणार आहे. आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांनी आपली मालमत्ता आपल्या मुलांना मुलींना जावयाला देताना अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी स्पष्टपणे अग्रीमेंट केली पाहिजे, गिफ्ट डीड मध्ये तसे क्लॉजेस टाकले पाहिजेत की तुम्ही माझा सांभाळ कराल म्हणून मी ही दिली आहे, आणि जर तुम्ही सांभाळायचा नाकाराल तर ही माझी संपत्ती मी परत घेईन आणि तुम्हाला माझ्या संपत्तीतनं बेदखल करेल. लक्षात ठेवा, आपण सगळे ज्येष्ठ आहोत, आपल्याला ह्या कायद्याने खूप मोठा आधार दिलेला आहे, परंतु आज या कायद्याने दिलेला आपल्याला दिलेला हा आधार हा कुठेतरी डळमळीत होत चाललेला आहे. आणि त्रास देणारे मुलं हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या कायद्यावर स्टे आणू लागलेत, हे चिंताजनक बाब आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सावधानता बाळगावी यासाठी हा मी व्हिडिओ अपलोड केला आहे. कृपया हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगा, आणि जर काही प्रश्न असतील तर मला माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही हा माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनही दाबावा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ मी यापुढेही पाठवत जाईल. धन्यवाद.